इतक्या दिवसांपासून शिवायला घेतलेला ना ड्रेस हा फायनली आज कंप्लीट झालेला आहे. दाखवतेच पण त्याआधी आमच्या इथे इतका पाऊस सुरू झालेला आहे. समोर डोंगर वगैरे अजिबात काही दिसत नाही आणि गॅलरीतल्या झाडांची परिस्थिती अशी आहे. काही झाडांना खूप छान अशी फुलं येत आहेत. कढीपत्त्याच्या झाडाची इतकी मोठी रिस्क मी घेतलेली आहे. मी त्याला मधूनच कट करून टाकलेला आहे. का ते सांगतेच, पण हा ड्रेस जो मी माझ्या बहिणीच्या मुलीसाठी स्टिच केलेला आहे तो आज फायनली कंप्लीट झालेला आहे. आम्ही खूप साऱ्या बहिणी आहोत, पण मला आणि माझ्या एका चुलत बहिणीला आम्हा दोघींनाच मुली आहेत. तर मग तिच्या मुलीसाठी मी हा ड्रेस बनवलेला आहे आणि त्यासोबत ही छान अशी पोटली बॅग पण बनवलेली आहे. आणि स्कर्ट तुम्ही बघू शकता, खूप छान घेरदार असा स्कर्ट तयार झालेला आहे. माझ्या मुलीसाठी तर मी नेहमीच असे ड्रेसेस बनवत असते, त्यामुळे मग म्हटलं तिच्यासाठी पण एक स्टिच करूया. आणि जवळपास 4-5 लेअरमध्ये हा ड्रेस रेडी केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. यानंतर ना मुलांसाठी मला मूग डाळीचे आप्पे बनवायचे होते. हे आप्पे बनवायला खूप सोपे आहेत. मूग डाळ मी 1.5 तास भिजत घातली. त्यानंतर ना त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, लसूण वगैरे घालून व्यवस्थित बारीक करून घेतलं. हळद, मीठ, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक कट करून यामध्ये घातली. याला मोहरीचा तडका पण दिलेला आहे. याचा पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की बघा. माझं कढीपत्त्याचं झाड ना फक्त उंचच उंच वाढत चाललेलं होतं. तर मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं की असं कट केल्यानंतर त्याला खूप पालव्या फुटतात. आता बघूया कसं होतं ते. आजसाठी इतकंच. धन्यवाद.